यानंतर बघणार आहोत वेगवान घडामोडी। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले। त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचा मोठा विजय झालाय। चीनने अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात दोनदा खोडा घातला होता। भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरवर 3 दिवसांची प्रचारबंदी घालण्यात आलेली आहे। बाबरी मशिदीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निवडणूक आयोगाने साध्वीबाबत प्रचारबंदीचा आदेश दिला। पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला। यावेळेला पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय श्रीरामचा नारा दिला। गेल्या 5 वर्षात बॉम्बस्फोटाच्या बातम्यांमध्ये घट झाल्याचा दावा यावेळी त्यांनी केला। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या प्रचारासाठी प्रियंकाने अमेठीमध्ये रोड शो केला। यावेळेला त्यांनी गल्लीत सभाही घेतल्या। त्याचबरोबर अमेठीमध्ये राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। श्रीलंकेच्या धर्तीवर भारतातही बुरखाबंदी करा अशी मागणी करणाऱ्या सामनाच्या बुधवारच्या अग्रलेखावरून शिवसेनेतच जुंपली। अग्रलेखातून करण्यात आलेल्या बुरखाबंदीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने महिलांच्या बुरखाबंदीला सहमती दर्शवली आहे। शिवसेनेच्या सामना अग्रलेखाला त्यांनी पाठिंबा दर्शवला असून देशात बुरखाबंदी व्हायला हवी असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला। अर्जातील आवश्यक तरतुदी पूर्ण न केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद केल्याचं म्हटलं जात आहे। श्रीलंकेमधील कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकारने जाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनलवर बंदी घातली आहे। दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक जाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचं तपासात समोर आलंय। बंगालच्या उपसागरात फनी वादळाबाबत तयार झाला असून हे चक्रीवादळ पुढच्या 2 दिवसांमध्ये भारताच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार फनी चक्रीवादळ ओडिशातल्या पुरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री धडकण्याची शक्यता आहे। माओवाद्यांनी गडचिरोलीतील भ्याड हल्ला केलेला आहे। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटामध्ये 15 जवान शहीद झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातल्या गडचिरोलीमध्ये सुरक्षा जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी निषेध केलाय। जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही। शहीदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून हिंसाचार करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असं ट्विट मोदींनी केलंय। माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये C60 पथकाचे 15 पोलीस जवान शहीद होण्याची अतिशय वेदनादायक अशी घटना घडल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय। आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरून बोलणं केलं असून त्यांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। या हल्ल्यामध्ये 15 पोलीस जवान आणि 1 चालक शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे। पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। पोलीस जवान खासगी वाहनानं का जात होते याची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। गडचिरोलीतल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। शरद पवारांच्या या मागणीला शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी उत्तर दिले। पवार मुख्यमंत्री असताना जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा विरोधकांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती असा पलटवार तावडेंनी केलाय। अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही 15 जवानांचा बळी घेणाऱ्या भ्याड नक्षलवादी हल्ल्याचा निषेध केलाय। तर एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षाकर्मींच्या प्राणांचं काही मोल नाही का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। शहीद झालेल्या जवानांप्रती आदरांजली म्हणून महाराष्ट्र दिनी नवी मुंबईच्या मुख्यालयाच्या इमारतीवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई बंद ठेवण्यात आली। नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांपैकी 2 जवान बुलढाणा जिल्ह्यातले आहेत। सर्जेराव एकनाथ खारडे आणि राजू नारायण गायकवाड अशी या 2 जवानांची नाव आहेत। मां मेरी फिक्र मत करो, मैं मजे में हूं, आप अपनी तबीयत का ख्याल रखो असं शहीद जवान शेख तौफिक यांनी अखेरचे शब्द काढलेले होते। आपल्या आईला स्वतःची काळजी घे म्हणणारे शेख तौसिफ नक्षलवादी हल्ल्यामध्ये काल शहीद झाले। गरीब परिस्थितीशी सगळ्यात मोठे परिश्रम करून तौसिफ पोलीस दलामध्ये भरती झाले होते। भंडारा जिल्ह्यातल्या 3 जवान नक्षली हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। लाखांदूर तालुक्यातल्या दिघोरी या गावामध्ये राहणारे 38 वर्षीय दयानंद शहारे,
लाखनी तालुक्यातील 31 वर्षीय भूपेश वालोदे आणि साकोली तालुक्यातल्या कुंभली गावातील 33 वर्षीय नितीन घोरमोडे यांचा समावेश आहे। सांगलीमध्ये नक्षलवादी हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला। नक्षलवाद्यांनी धडा शिकवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी यावेळेला करण्यात आली। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। सबसिडी असणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत 28 पैशांनी वाढली आहे, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर तब्बल 6 रुपयांनी महाग झाले। दुष्काळामुळे शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांमध्येही गावाकडे जाणं टाळत असल्याची अनेक उदाहरणं सध्या पुणे शहरामध्ये बघायला मिळत आहेत। मराठवाड्यातून शिक्षणासाठी आलेली अनेक मुलं सुट्ट्यांमध्ये गावाला न जाता पुणे शहरातच राहून उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। उजनी धरणातील भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। भीमा नदी पात्रामध्ये बसून भजन भारूड करून यावेळेला हे आंदोलन करण्यात आले। अमरावतीमधील मेळघाटात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। खडीमल गावामध्ये 7 किलोमीटरवरून सौर ऊर्जेद्वारे पाणी विहिरीत साठवलं जाते, मात्र गावातील मंडळी कामावरून घरी परतल्यावर विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते। वर्धा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईनं भीषण रूप धारण केलं असून पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील कारखाने, MIDC आणि रेल्वेला पाणी कपात केली जाणार आहे। जिल्ह्यामध्ये केवळ 10% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। स्वच्छ आणि थंडगार पाण्याची सोय करून देण्याच्या नावाखाली जार बाटल्यांची तब्बल 450 धोकादायक दुकानं सांगलीमध्ये पाणी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामधील मोजकीच दुकानं ही नोंदणीकृत आहेत, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे। वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे फळांचा राजा हापूसचं उत्पादन कमालीचं घटलं असून कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आहेत। यावर्षी बागायतदारांनी केलेला खर्च सुद्धा निघणार नसल्याचं कोकणातील बागायतदारांना सरकारनं दिलासा देण्याची गरज निर्माण झाली। साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर साखर पडून असल्यामुळे FRP थकीत असल्याची कबुली राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीमध्ये दिली आहे। याबाबत आचारसंहिता संपताच तोडगा काढू असंही ते म्हणाले। नागपूरमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला। या वाढत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी मे महिन्यामध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले। या उन्हामुळे दुपारच्या वेळेमध्ये मेट्रोचं कामही बंद राहणार आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं पशुधन जगावं यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचं आवाहन केलंय। या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सेवाभावी संस्था शेतकरी राजाच्या मदतीसाठी पुढे आल्यात, मात्र अद्यापही शासनानं मदत दिली नसल्यामुळे या संस्था अडचणीत सापडल्यात। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। तब्बल 600 हेक्टरवरील केळीची बाग उन्हाच्या झळांनी करपू लागली आणि त्यामुळे यंदाचा उन्हाळा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरतोय। वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत। बंगळुरूमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो 40 ते 60 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे रोजच्या भाजीतला टोमॅटो खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागते। बंगळुरूमध्ये एका व्यक्तीनं केवळ पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन करून दुष्काळावर मात केली आहे। या व्यक्तीनं पाणी बचत करून कसा मार्ग काढला हे दाखवून दिलंय। 2 दिवसांचं स्त्री जातीचं अर्भक बाभळी काठ्यामध्ये आढळून आल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यामध्ये घडली। बीडमध्ये आलेल्या पंकजा मुंडेंनी या अर्भकाची भेट घेत उपचारांबाबत माहिती दिली आहे। तिकीट मागितल्याचा राग आल्यानं भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीट निरीक्षकास मारहाण करण्यात आली। तिकीट मागण्यासाठी गेलेल्या SK दुबे यांची आरोपी राजेंद्र श्यामसुंदर यांच्याशी बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्यांना हाणामारी केली आहे। अमरावतीमध्ये कौटुंबिक वादातून पती पत्नीने 2000 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। 3 आठवड्यांपासून पत्नी माहेरी होती। पती तिला समजावून घरी नेत असताना त्यांनी चिखलदरा इथल्या भीमकुंडच्या दरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे। अकोल्यातील रुई खेडत गावातील शेतकरी सुनील ठाकरे यांच्या केळीच्या शेतामध्ये अस्वलाचा मुक्त संचार होतोय आणि सातपुड्यातील जंगलामध्ये पाणवठे कोरडे पडल्यामुळे प्राणी जंगलातून गावांकडे कूच करत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजगड इथं बाहेर झोपलेल्या गावकऱ्यांवर अचानक पिसळलेल्या कुत्र्यानं हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये 10 ते 12 गावकरी जखमी झाले। भंडारा जिल्ह्यातल्या भंडारा तुमसर मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलाजवळ माती घालून एका व्यावसायिकानं अतिक्रमण केलं। यामुळे अर्धा पूल बंद झाला असून पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे।
मनमाडमधील नांदगाव तालुक्यातील चांदोरा इथं ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हरिण आणि काळविटाची शिकार करण्यासाठी आलेल्या 2 संशयितांना पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले। पकडण्यात आलेल्या आरोपींकडून एक रायफल आणि इतर हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आली। कामगार दिनानिमित्त जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ते सहारा पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला। यावेळी त्यांनी जेटच्या मालकांना पासपोर्ट जप्त व्हावा, या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी केली आहे। ठाण्यामध्ये 24 तासात 2 महिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामध्ये एकीचा जीव गेला असून एका महिलेला वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय। पिंपरी चाकण मार्गावर कार आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकींवरील 3 आणि कारमधील 2घांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले। अकोल्यामध्ये बाळापूर इथल्या धान्य बाजार वाडेगाव इथं भीषण अपघात झालेला आहे। ट्रॅक्टर पलटी झाल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाला। आष्टी तालुक्यातल्या माणिकवाडा इथं गोठ्याला शॉर्ट सर्किटनं आग लागली होती आणि या आगीतून गोठ्यात बांधून असलेल्या 6 गायींचा होरपळून मृत्यू झालाय। शिरूर लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियावर झालेला वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे सहाय्यक काळूराम दांगड यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सिन्नर तालुक्यातल्या शहाकारवाडी शिवारामध्ये एका विहिरीत मादी बिबट्यासह तिच्या बछड्याचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलाय। पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत उडी मारल्यामुळे 2घांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। जुन्नर तालुक्यातही बेल्ले गावाजवळ गुळुंचवाडी इथं पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचे 2 बछडे पाण्याच्या टाकीमध्ये पडले। त्यानंतर वन विभागानं त्यांना तातडीनं बाहेर काढलं। पाषाण टेकडी वाचवण्यासाठी पुणेकरांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं। पाषाणच्या टेकडीवर स्थानिक नगरसेवकांनी सोयी सुविधांच्या नावाखाली कॉन्क्रिटीकरण सुरू केल्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं। पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाच्या यात्रोत्सवानिमित्त खास मिरवणूक काढण्यात आली आहे। ढोल ताशा पथकांच्या गजरामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली। थोडक्यात नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनी पालकमंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन त्यांनी केलं। धुळे जिल्ह्यातही महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबागमध्ये रायगड जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाभरातील 64 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। राज्यातील 5000हून अधिक गावांमध्ये सध्या श्रमदान सुरू आहे। पुरंदर तालुक्यातल्या जवळादुर्ग या गावाला पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खानने भेट दिली आणि इथल्या ग्रामस्थांशी महाश्रमदानासंदर्भात संवाद साधला। श्रमदानासाठी ग्रामस्थांना आवाहन सुद्धा त्यांनी केलं होतं। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून काल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिनी पुरंदर तालुक्यामध्ये महाश्रमदान घेण्यात आलं। आपलं गाव पाणीदार करण्याच्या जिद्दीनं स्पर्धेत उतरलेल्या ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातून विविध संघटना, कंपन्यांचे कर्मचारी, सेलिब्रिटीही सहभागी झाले होते। पुरंदर तालुक्यातल्या जवळादुर्ग इथं 3000 जलमित्रांनी मिळून महाश्रमदान केलंय। सिने अभिनेते मिलिंद गुणाजी हे सुद्धा या श्रमदानामध्ये सहभागी झाले होते। सुमारे 25000 हेक्टर क्षेत्रावर पाणी जिरवण्यासाठी हे श्रमदान करण्यात आलंय। या श्रमदानात पुणे मुंबई इथल्या विविध संघटना, शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते। लातूरमधील निलंगा तालुक्यातील नणंद गावामध्ये सध्या श्रमदानाचं तुफान आलंय। गाव पाणीदार व्हावं आणि दुष्काळ संपावा यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे श्रमदान करतायत। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पार पडणाऱ्या या उपक्रमामध्ये महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील चांदवडचा समावेश करण्यात आला आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गावामध्ये महाश्रमदान करण्यात आलं। यावेळेला विद्यार्थी, मिलिटरी जवानांपासून वयोवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये राज्यभर महाश्रमदान केलं गेलं। जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव तालुक्यातील अभोडे इथं सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामध्ये जिल्ह्यातील 70 तृतीयपंथीय बांधव एकत्र येत या श्रमदानामध्ये आपला सहभाग नोंदवला।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये बीजोत्सवाचा कार्यक्रम पार पडला। कोकणातील शेतकऱ्यांना चांगलं उच्च प्रतीचं सुधारित आणि संकरित बियाणं उपलब्ध व्हावं यासाठी या बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्रेकनंतर पाहणार आहोत काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। अमेरिकेच्या डेट्रॉइट भागाला पुराचा मोठा तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे इथले अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरले। प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे। रोमानियाला चक्रीवादळाचा तडाखा बसला। या चक्रीवादळामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। वादळामुळे 12 जण जखमी झाले असून 1 जण गंभीर जखमी आहे। जपानमधल्या उत्तर हेमिस्फिअर इथला मार्ग पर्यटकांचं मोठं आकर्षण ठरतोय। या बर्फानं आच्छादलेल्या रस्त्यावरून जाताना काही मार्गांवर जवळपास 16 मीटर उंच अशी बर्फांची भिंत लागते। अनेक पर्यटक मग खाली उतरून या बर्फाच्या भिंतीशेजारी फोटो काढण्याचा आनंद लुटतायत। कामगार दिनानिमित्त रशियाच्या क्रेमलिन इथं विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभाग घेतला। भारताची महिला नेमबाज अपूर्वी चंडेलाने जगात अव्वल स्थान पटकावले। महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या क्रमवारीमध्ये अपूर्वीने पहिला क्रमांक पटकावला। विशेष म्हणजे क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मोदगील आहे आणि यावेळेला बोलताना आतापर्यंत केलेल्या कामगिरीचं हे फळ असल्याचं अपूर्वाईनं म्हटलेलं आहे। इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटची बाद फेरी गाठण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोघांनाही आज वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे। ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीमध्ये खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएलची बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकण्याची आवश्यकता आहे। श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावाची एमसीसीचा पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे। 1 वर्षाचा कार्यकाळ असलेल्या या पदावर तो 1 ऑक्टोबर 2019 पासून कार्यरत होणार आहे। लॉर्ड्स इथं झालेल्या एमसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सध्याचे अध्यक्ष अँथनी रोफोर्ड यांनी संगकाराच्या नामांकनाची घोषणा केली। दिग्दर्शक महेश भट्ट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती असा आरोप कंगनाची बहीण रंगोलीने केला होता। या आरोपावर महेश भट्ट यांनी वो तो बच्ची है असं प्रत्युत्तर दिलंय। कंगना लहान आहे, कुटुंबातील व्यक्तींनी माझ्यावर आरोप केल्यानंतर मी त्यावर बोलणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा अव्हेंजर्स या चित्रपटानं कमाईच्या बाबतीमध्ये सुद्धा बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं। चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या दंगल, टायगर जिंदा है आणि संजू या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करणार असल्याची शक्यता आहे।